नॅशनल अवॉर्ड पासून अगदी कालच मिळालेला प्रभात पुरस्कार या सगळ्या पुरस्कारांमध्ये गाजलेला अनुमती हा चित्रपट रिलीज होतोय आणि या निमित्ताने या सगळ्या चित्रपटाची टीम आपल्या बरोबर आहे। गजेंद्र सर, सुरुवात तुमच्यापासून करते। अनुमती अनेक प्रकारची आपण पाहतो, पण ही अनुमती काहीशी अवघड आहे, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सगळ्यात आधी। मी जे चित्र डोळ्यासमोर आलं ते सांगतो की एक माणूस एका हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एका रूमच्या बाहेर बसलाय, त्याची बायको आतमध्ये आहे, ती मरणासन्न आहे आणि या माणसाचं अख्खं आयुष्य त्याला दिसतं की इतकं आनंदी हॅपी लाईफ काढलेलं आणि ती हात सोडून चालली। आता मी पुढे आयुष्याचा अर्थ बदलून जातो। त्याची तगमग होती, धडपड होती तिला वाचवण्यासाठी आणि आता मी काय करू असं त्याचा सुरू होतं आणि त्या काय करू हा प्रश्न त्याला फिरवत नेतो। कुणाकडे जाऊ, मुलाकडे जाऊ, सुनेकडे जाऊ, जावयाकडे जाऊ, मुलीकडे जाऊ, मित्राकडे जाऊ, काय करू, हिला कसं वाचवू आणि काय, त्या सगळ्या धडपडीतून तगमगीतून तो माणूस जे काय त्याला सहजीवनाचा नव्याने अर्थ कळतो, त्याला नव्याने आयुष्य समजतं, नव्याने माणसं समजतात, परिस्थिती समजते आणि एक टोटल माझा भवताल माझ्यासमोर उभा राहतो। ही सिच्युएशन होती आणि त्याला एक अनुमती द्यायची आहे। अशा प्रकारच्या धडपडीतून तो सगळा स्क्रीन प्ले तयार झालेला आहे। याला मी अनुमती असं नाव दिलं, तो हा सिनेमा। जसं तुम्ही म्हणालात की ही तगमग आहे, अनेक ठिकाणी आपण ही तगमग पाहत असतो। हॉस्पिटल्समधनं तर असे अनेक लोक असतात की ज्यांच्या आयुष्यात हे घडत असतं। संकल्पना कुठून आली ही? संकल्पना पुन्हा हेच आहे की ती भवताल शोध हे घडत असतं। संकल्पना कुठून आली ही? संकल्पना पुन्हा हेच आहे की ती भवताल शोधण्याची पद्धत, रोजच्या जगण्याचं वास्तव समोर असतं आणि कुठेतरी काहीतरी कसा क्लू सापडतो की अरे या इथे मला हे सापडलं आणि त्याच्या भोवती तो सिनेमा जो काय फिरत जातो। ही संकल्पना मला माझ्या रोजच्या भवतालातून सापडलेली, जी सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे, माझ्या आसपासच्या लोकांची गोष्ट आहे। ही कुणाची, कुठल्याही मुलाची, त्याच्या वडिलांची, आईची, मैत्रिणीची, बहिणीची, भावाची अशी गोष्ट तयार झाली, एका कुटुंबाची गोष्ट आहे। साधं घरातलं कोणी दवाखान्यात गेलं तरी सुद्धा एक तगमग सारखी होत असते, टेन्शन, म्हणजे कुठलंही आजारपण असलं तरी ते टेन्शन डोक्यात राहत असतं। पण तुम्ही इथे जो रोल करताय, म्हणजे इच्छा मरणाबद्दल बोललं जातं, पण त्याही पलीकडची ही सगळी धडपड तुम्ही साकारताना दिसताय। कारण परवानगी, अनुमती द्यायची का नाही, काय करायचं, ही सगळी तगमग तुम्ही साकारली आहे तुमच्या या भूमिकेबद्दल। नाही, इच्छा मरणाचा इथे काही नाही संबंध बरं का। आपलं जे अतिशय जवळचं लाडकं व्यक्तिमत्व किंवा बिलव्ड पर्सन आपण ज्याला म्हणू, असं एक मरू घातलेलं आहे, त्याला वाचवण्याची जी धडपड आहे, जी सामान्य मनुष्य कुठल्याही समाजातला करेल अशा तऱ्हेची ही कथा आहे आणि ती साकारताना अत्यंत संवेदनाशील होऊन काम करणं हे गरजेचं होतं आणि मी माझ्या परीने ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनुमती कसली आहे तर द वर्ल्ड ऑफ मेडिसिन हॅज गिवन अप, दिस मॅन इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट द फॅक्ट आणि मग तो काय जी धडपड करतो, ती जी तडफड आहे, तगमग आहे आणि त्यामध्ये त्याची होणारी तडफड, तगमग ही पाहणारी जवळून अशी बाकीची सगळी मंडळी आहेत, यांची ही कथा आहे आणि त्यामुळे हा एक उत्कृष्ट सिनेमा झालेला आहे। वेगळं असं काही भयंकर मी केलेलं नाही आहे, माझं अत्यंत वैयक्तिक हे मत आहे। मला असं वाटतं की नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळाल्यामुळे जरा माझं जास्तच कौतुक होते। नॅशनल अवॉर्ड किती लोकांनी मिळवलेली आहे, आय एम नॉट द फर्स्ट अँड द ओनली वन, परंतु मला जरा आश्चर्य वाटतंय की माझ्या दृष्टीने अतिशय सोपा, माझ्या दिग्दर्शकाच्या दृष्टीने अतिशय संवेदनाक्षम असा रोल हा जो आहे तो मी संवेदनाक्षम आणि अतिसंवेदनाक्षम असल्यामुळे मी तो त्यांनी लिहिलेला आणि त्यांनी न लिहिलेला पण तरी त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असा हा माझा रोल आहे। सई एका वेगळ्या भूमिकेतनं, म्हणजे सईची इमेज एक तयार झाली की ग्लॅमरस रोल सईचे असतात, पण ह्याच्यामध्ये तू एक वेगळी भूमिका साकारतेस। हो, नक्कीच। ही भूमिका मला बौद्धिक ग्लॅमर नक्की मिळवून दिली याची मला खात्री आहे आणि हो, खरंच वेगळी भूमिका आहे। एका वेगळ्या नात्याला मी या भूमिकेच्या द्वारे एक्सप्लोर केलं
सासू सुनेचं नातं. त्यामुळे मला स्वतःला खूप मजा आली, मला काम करायला खूप मजा आली आणि मी अशा प्रकारे अपिअरन्स वाईज पडद्यावरती पहिल्यांदाच दिसणार आहे लोकांना. सो त्याची ही वेगळी एक्साइटमेंट आहे. सरांसोबत काम करणं म्हणजे समोर असताना सुद्धा एक थोडंसं दडपण आणि त्यांची सगळी आजपर्यंतची कारकीर्द पाहता त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव. म्हणजे एखादा कॉलेजमधला फ्रेशर असतो आणि तो म्हणतो की नाही यार मेरे को ना ही कॉलेज का डीन बनना है. पण कसं शक्य आहे, आपण मनातल्या मनात समजतच की कसं शक्य आहे, तरीही आपण ते स्वप्न बघत राहतो. तसं माझं होतं आणि ती अपॉर्च्युनिटी अशी चालून आली माझ्याकडे आणि मी एक्सपिरियन्स शब्दात नाही मांडू शकत. जे काही आम्ही कनेक्ट झालो ते तुम्हाला पडद्यावरती 100% दिसणार आहे आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा सिनियर ही जी मंडळी आहे त्यांच्याकडची ईज, त्यांच्याकडचा नम्रपणा आणि त्यांचं सेन्स ऑफ अप्रिसिएशन किंवा एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याचं भरभरून कौतुक करणं हे आम्ही खूप शिकायला हवं असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी आमच्याकडे खूप कमी आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि या तिन्ही गोष्टी मी शिकले जास्त आणि नक्कीच दडपण 100% होतं. पण ते दडपण समोरच्याने जेव्हा कसं असतं की समोरचा जेव्हा 200% रिॲक्ट करतो तेव्हा तुमची 300% रिॲक्शन बाहेर निघते आणि तसंच विक्रम काकांबरोबर झालं की त्या सीनमध्ये आम्ही काही न बोलता कनेक्ट झालो आणि तेव्हापासून मग ते डेव्हलप नंतर त्याचे अनेक पदर उलगडत गेले आणि थँक्स टू गजेंद्र अहिरे की गजेंद्र अहिरे हा खूप कमी डिरेक्टर्सपैकी एक डिरेक्टर असा आहे की जो मला माझी जी इमेज आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी कायम देत असतो आणि वेगळ्या प्रकारे मला रोलमध्ये त्याला मी दिसते. ह्याच्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहीन आणि मला खूप खूप मजा आली. मला एक गोष्ट खूप आवर्जून सांगावीशी वाटते की लोक मला विचारतात तुझी या फिल्मकडून काय अपेक्षा आहे, तर मी सांगेन की आय एम लुकिंग बियॉन्ड बॉक्स ऑफिस, आय एम लुकिंग बियॉन्ड एव्हरीथिंग. मला असं वाटतं की प्रत्येक रिलेशनशिपमध्ये परत एकदा प्रेमाने किंवा परत एकदा स्ट्रॉंगर बॉन्डनी बघण्याचा दृष्टिकोन ही फिल्म लोकांना देईल आणि ती द्यावी आणि लोकांनी त्यातून प्रेरणा घेऊन जरा जास्त माणुसकीने वागायला सुरुवात करावी असं मला वाटतं. फार थोडे नव्या पिढीतले नट किंवा ॲक्टर्स हे इतके संवेदनाक्षम मी फार कमी वेळेला पाहिलेले. माझी खात्री आहे की इन नियर फ्युचर सई इज गोइंग टू डू मिरक. नाही हा विनोद नाही, ही मुलगी अत्यंत मोठी नायिका होणार आहे. ती ग्लॅमरस होईल की नाही हे मला माहीत नाही, पण ती बुद्धिवादी कलावती 101% होईल हे मला अनुमती करत असताना तिच्याबरोबरचे जे माझे 2-3 सीन्स आहेत त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्टनी ॲक्टर्सना कळतं की कोण काय कसं देते ते. शी इज फॅन्टॅस्टिक. सईबद्दल तुम्ही बोललात तर यामध्ये तुम्ही नीना कुलकर्णी बरोबरही काम केलंय ज्या तुमच्या अनेक वर्षांपासून सहकलावंत आहेत आणि त्याचबरोबर सुबोध भावे सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पिढीतले लोक यामध्ये होते. यू सी इट्स अ गेम ऑफ गिव्ह अँड टेक. इट्स अ गेम ऑफ आय कॉन्टॅक्ट. इट्स अ गेम ऑफ रिॲक्टिंग अँड ॲक्टिंग, नॉट ॲक्टिंग ओनली. तर सुबोध, सई, नीना, रीमा, अरुण नलावडे, अभ्यंकर, आनंद अभ्यंकर, जेवढे आहेत नाहीत तेवढे सगळे, या सगळ्यांनी आपापलं काम इतकं समजून केलं आणि त्याला ह्यांनी हा गाईड होता इतकं सुरेख झालेलं आहे की म्हणूनच माझं जे काही यश आहे याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे असं मी अत्यंत अभिमानाने सांगतो की येस आय वर्क विथ अ वंडरफुल टीम ऑफ ॲक्टर्स. त्यामुळे ही सगळी जी नव्या पिढीची फौज आहे ही माझ्याकरता एक आनंद यात्रा होती. गोविंद इलानींना अनेक वर्षानंतर मराठीमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही आणलंय.
गोविंदजी या सिनेमासाठी असेट आहेत. म्हणजे जेव्हा मी गोष्ट गोविंदजीने ऐकवली ते म्हणले खूप छान गोष्ट आहे, पण स्क्रिप्ट कसं दाखवतो. मी स्क्रिप्ट लिहिलं तर ते म्हणाले खूप पोएटिक आहे स्क्रिप्ट. जेव्हा वाचलं आम्ही तेव्हा आणि ते म्हणले मी हा सिनेमा केला. गोविंदजींनी त्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं आहे, म्हणजे मला असं वाटलं की मी एका खूप मोठ्या माणसावर काम करतो याची मला जाणीव होती, पण मला त्याचं दडपण नव्हतं. पण त्याचं एक्सपोजर, त्या सिनेमाची ट्रीटमेंट, त्याचं लाइटिंग, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तो सिनेमा जो आहे तोच सिनेमा गोविंदजींनी तो प्रेझेंट केला. सो गोविंदजीबरोबर काम करताना म्हणजे एकीकडे विक्रमजी होते, एकीकडे गोविंदजी होते. त्यांचा आयुष्यभराचा अनुभव माझ्या चित्रपटाला लागला. तो अनुभव निश्चितपणे चित्रपटात उतरलेला दिसतो. सो मला असं वाटतं की एक खूप मोठी बाजू होती गोविंदजींनी हा सिनेमा करणं. ही मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मी ही बोलायची पद्धत असते अशी शिकायला मिळालं, पण मी हे मनापासून बोलतो की मी काय शिकलो मला माहिती आहे. आणि खरोखरच त्यामुळे रीमाताईंसारख्या अनुभवी व्यक्तिमत्व, नीनाताई होत्या, विक्रमजी, गोविंदजी या सगळ्यांनी मिळून तो सिनेमा त्या उंचीवरती नेलेला आहे. याच निमित्ताने या प्रश्नाचा पुढचा भाग म्हणजे की वेगवेगळे म्हणजे तुम्ही सगळेजण आहात ज्यांना दिग्दर्शनाचा खूप मोठा अनुभव आहे आणि असे सगळेजण एकमेकांबरोबर काम करत होतात. नाही, सिनेमाला दिग्दर्शक एकच होता, तो मी होतो. हा, जरी गोविंदजी डिरेक्टर असले, विक्रमजी डिरेक्टर असले, सुबोध डिरेक्टर, इतकी सगळी लोक असली तरी प्रत्येकाने आपापलं काम केलं आणि चोख काम केलं. त्याच्यामुळे ते सगळं सोपं झालं. सिनेमा काय पद्धतीने ड्राईव्ह होणार आहे हे मात्र माझ्याच हातात होतं आणि त्या सगळ्यांनी कॅप्टनचं ऐकावं या अशा पद्धतीने मला सपोर्ट केला, सहकार्य केलं. नव्हते तसे, प्रत्येकाला आतूनच असं वाटलं. ही डिड नॉट से की मी सांगतो तसं करा. नो, हा, आमच्या चर्चा व्हायच्या, आम्ही विचारायचो प्रश्न, त्याच्यावर त्याची उत्तर असायची, त्याचं रिझनिंग असायचं. तुला याच्यावरून एक विनोदी सगळ्या सांगत बसत नाही, परंतु असेही सिनेमे मी केलेले आहेत आयुष्यामध्ये की जिथे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स होते, अचानक ॲक्ट्रेस पण डिरेक्टर होतात आणि मग सुरच लागते, मी सांगतो तसा शॉट घे आणि त्याची वाट लागते. तर असेही अनेक चित्रपट माझ्या वाट्याला आलेले आहेत. मी त्यावेळेला अशा वेळेला मी गपचूप बसतो, काय होतं ते बघतो. माझं काम आलं की माझं काम जेवढं आहे ते माझं स्कूल न सोडता मी करतो, दॅट्स ऑल. पण मी असं खरंच पाहिलेलं आहे की ॲक्टर्स दे बिकम दोज हू आर स्टार्स, दे बिकम द डिरेक्टर. दे टेल द डिरेक्टर तू जरा मी सांगतो तसं कर आणि ते हट्ट करतात. ह्याच्यामध्ये नट्या पण आहेत. मी मराठीचं सांगतोय, हिंदीचं पण सांगतो, आता त्यातले काही नाही आहेत, पण हे असं झालेलं आहे. पण ह्या चित्रपटामध्ये हा मला सांगायचा आहे. मी तुम्हाला कारण सांगतो, माझ्या डोक्यात इथे आहे हा सिनेमा काय करायचं. तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देतो, ते लक्षात घ्या आणि ते करा. तुम्ही असं म्हणालात की तुम्ही जे मांडताय ते सिनेमॅटोग्राफर अगदी चोख पद्धतीने समोर पोहोचवतोय का नाही हे खूप जास्त मॅटर करतं. त्या दृष्टीने गोविंद निहलानी सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा? कारण तुम्ही म्हणालात मगाशी बोलताना की आणखी प्लस पॉईंट त्याच्यामध्ये ऍड होत गेलेले आहेत त्यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे. तुला तर हे माहीत नसलेली गोष्ट सांगतो. मी गेली 40 वर्ष स्टील फोटोग्राफी करणार आहे आणि मुंबई, पुणे या ठिकाणचे जे नामांकित फोटोग्राफर आहेत त्यांनीही मी काढलेली पिक्चर्स ॲप्रिशिएट केलेली आहेत. एकाने असं म्हटलेलं आहे की विक्रमजी तुम्ही जेव्हा 10 फोटोग्राफ शूट करता स्टील फोटोग्राफी तर त्यातली 6 ही एक्झिबिशनला हँग होतील इतक्या योग्यतेची असतात. हा झाला माझ्या स्टील फोटोग्राफीच्या सेन्सचा आणि याचा भाग. परंतु गोविंद मला जो आवडतो तो माझ्या जे काही लिमिटेड नॉलेज आहे अबाउट स्टील फोटोग्राफी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. त्यातून मला गोविंद आणि गोविंदसारखी माणसं खूप आवडायला लागली 35 वर्षापूर्वीपासून. म्हणजे काडू वगैरे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गोविंदनी केलं तर काडू वॉज वन ऑफ द बेस्ट स्पेसिमेन ऑफ ब्लॅक अँड व्हाईट सिनेमॅटोग्राफी. ह्या सिनेमामध्ये त्यांनी संपूर्ण विषय लक्षात घेऊन वेडेवाकडे काहीतरी अँगल न लावता त्याला जे अभिप्रेत आहे तेवढेच अँगल लावलेले आहे आणि नेमकेपणाने लाइटिंग केलेलं आहे. आता मला जेव्हा हे लक्षात येतं की मी सिनेमॅटोग्राफर नाही पण मी स्टील फोटोग्राफर आहे आणि 40 वर्षाचा माझा अनुभव आहे, जगभर फोटोग्राफी केलेला मी मानत आहे. तर बॅकग्राऊंड फोरग्राऊंडची रिलेशनशिप काय आहे, फ्रेमिंग काय आहे, कलर कॉम्बिनेशन करता काय करायला पाहिजे, काय लाइटिंग केलं पाहिजे,
हे गोविंद निहलानी सारख्या मोठ्या माणसाकडून शिकत राहावं. आणि अनुमती करताना अनेक वेळेला मी त्याला हे ॲप्रिशिएट करत राहिलो की पाठीमागे निळा समुद्र, त्याचबरोबर थोडंसं कमी निळं आकाश, त्याचबरोबर निळ्या रंगाचा शर्ट घातलेला विक्रम गोखले फोरग्राऊंडला. या तिन्ही निळ्यांमध्ये डिस्टिंक्टली फरक करून काय अप्रतिम केलं त्यांनी. तर हे फार थोड्या लोकांना जमतं, त्याच्यासाठी वेळ लागतो. लक्षात राहतात ते तुमच्या तोंडी असलेल्या कवितेच्या ओळी सुद्धा. तुला हे माहिती आहे का, मी याला ओरडलो, मी याला अधूनमधून रागवतो, मी याला म्हणलो की अरे मी इथे डबिंग करतोय माझ्या या गेलेल्या आवाजामध्ये आणि तू आता ह्याच्या पुढे कविता आणणार, म्हणजे मी किती वेळ थांबायचा. तो म्हणला सर ते मला 5 मिनिटं द्या, मी तुम्हाला कविता देतोय. म्हटलं 5 मिनिटं कुठे जाणार तू, तुम्ही हे एवढा सीन डब करा असा आम्हाला म्हणला पुण्यात डॉन स्टुडिओला. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी नेहमीप्रमाणे याला मनातल्या मनात भरपूर आणि एरवी देतो तशा डायरेक्ट अशा भरपूर शिव्या दिल्या. मी माझा सीन डब करत होतो, शेवटचं माझं वाक्य राहिलेलं असताना गजा खाली आला. मला म्हणलं ओळी. तो म्हटलं कुठं आणलंय. तो म्हणलं काही नाही, वरती गेलो गच्चीवर बसलो, लिहिल्या, तुम्हाला दिल्या. तो काय विलक्षण माणूस आहे, त्याला एवढं सुचत असतं. तो सिनेमा जेवतो, झोपतो, आंघोळ करतो, सगळं तो सिनेमात कायम सिनेमामध्ये असतो. त्यामुळे तो इतका विलक्षण गतीने काम करतो. आणि हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी जे शेवटच्या ज्या काही 7-8 ओळी लिहिलेल्या आहेत त्या त्यांनी अक्षरशः 5-7 मिनिटात लिहून आणलेल्या आहेत. हॅट्स ऑफ टू हिम. एक पैलू सरांनी सांगितलाच आणि आणखीन एक पैलू तुमचं सिनेमाच्या माध्यमातून समोर येणार आहे, ते म्हणजे तुम्ही म्हटलेलं गाणं. नाही, मी गाणं नाही म्हटलं, मी म्युझिक केलं या सिनेमाचं. सिनेमाची पटकथा लिहित असतानाच त्याची गाणी लिहिली गेली आणि एक साऊंडट्रॅक डोक्यात चालू होता सिनेमाचा अख्ख्या. त्यातच ती गाणी मी चालीवरती लिहून काढली. मग त्या चाली तशाच होत्या. मग त्या चालींवरती म्युझिक केलं आणि काय झालं ते तशा पद्धतीने सहज होऊन गेलं. पडद्यावर मी दिसतो त्या गाण्यामध्ये, कारण ते लिहितानाच मला असं वाटलं की आपण करूयात, कारण त्याला जी पर्सनॅलिटी हवी होती ती पर्सनॅलिटी शक्यतो ती मॅच झाली. सो मी ते केलं. अर्थातच रिलीजचं टेन्शन असतं, पण अनेक फेस्टिवल्समधनं हा सिनेमा दाखवला गेलेला आहे. या सगळ्यामध्ये अनेक लोक तुम्हाला भेटले असतील, काही लक्षात राहिलेत अनुभव? हो निश्चित, कारण हे खूप महत्त्वाचं वाटलं मला की सिनेमा मी लिहिला, सिनेमा केला. मी 40 सिनेमे असे केलेत, प्रत्येक सिनेमाचा वेगळा अनुभव आहे. पण या सिनेमाच्या बाबतीमध्ये जेव्हा ऑडियन्स बाहेर येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की हा काय अनुभव घेऊन लोक बाहेर येतात. मला एक असं आठवतं की आशा फिल्म क्लबचा शो होता. एक म्हातारा बाहेर आला आणि तो भरभर बाहेर आला आणि म्हणाला की आय कॅन्ट बेअर दिस. थरथरत होता. तर मी बघत राहिलो. मग मला वाटलं तो निघून जाईल, पण तो परत वळला, दार उघडलं आणि परत सिनेमा बघू लागला. तर तो परत बाहेर आला. त्याला सुधरणं, सिनेमा बघू का बघू नको असं ते सगळं झालं. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शोमध्ये एक माणूस टॉयलेटमध्ये गेला आणि बघितलं की तो भिंतीला हात लावून उभा राहिला बराच वेळ. तर त्याने चष्मा काढला आणि तो एकदम मोठ्याने रडायलाच लागला. त्याला सहन होईना सिनेमा. दिल्लीत एक माणूस मला येऊन हट्टच करे की तुम्ही सिनेमाचा एंड बदलाच. तो चिडला. मी आणि गानूसाहेब प्रोड्युसर आमचे होतो आणि तो म्हणे की नाही तुम्ही सिनेमाचा एंड बदलात. म्हटलं अहो तसं नाही करतायत. तर तो हट्टालाच पिडला, नाही तुम्ही या सिनेमाचा एंड बदलात. आणि तो ई स्टार्टेड क्राईंग. त्याचं काय रिलेशन होतं आय डोंट नो. असे अनुभव मला सतत आले सिनेमा संपल्यावर. आणि सिनेमा जसा मी सोसायटीत कुठेतरी सुचला, आपल्या भोवताली सुचला, तसा तो परत समाजात गेला हे मला दिसलं यातनं. कारण माझ्या एक प्रोफेसर ज्या रिटायर होणे खूप वर्ष झाली आता, तर त्या मला येऊन म्हणाल्या की माझी अनुमती कोण देणार, माझे मिस्टर आधीच गेले. मला कळे ना काही. मग त्यांनी मला ते दाखवलं. ते म्हणले की मी माझी अनुमती लिहून ठेवली आहे. आणि ते म्हणले की अशी 60 माणसं आहोत आम्ही की ज्यांची कोणाची मुलं परदेशी आहेत, कुणी कुठे आहेत, कुणी सिंगल्स आहेत. तर आम्ही आमच्या अनुमती लिहून ठेवल्यात आणि आमचा अनुमती नावाचा क्लब आहे आणि लोक आम्हाला जॉईन होत आहेत. अजून तर सिनेमा रिलीज व्हायचा आहे. त्या आधीच जर का अशी घटना मला दिसते की शहाणी सुरती वयस्कर माणसं, ज्येष्ठ नागरिक जे आहेत, त्यांनी हा सिनेमा बघून किंवा ऐकून असं एक शहाणं पत्र लिहिलंय स्वतःविषयी. तर मला असं वाटतं की हा सिनेमा नाही राहिला फक्त, आता हा सिनेमा सोसायटीत गेला, तो रुजला. इट इज अ स्टेटमेंट ऑन द लिव्हिंग. दिस इज कॉल्ड ॲक्च्युली, हा जे म्हणतोय दिस इज कॉल्ड इन इंग्रजी लिव्हिंग विल. तुला माहिती आहे का, एक विल असतं ते तुमच्या मृत्यूनंतर उघडलं जातं. बट देअर इज अनादर विल विच इज कॉल्ड लिव्हिंग विल. म्हणजे मी आता जिवंत असतानाच मी जर विल लिहून ठेवलं
की मी हे लिहून ठेवतोय की मला वाचवण्याचे सगळे प्रयत्न हरल्यानंतर दुसरं काहीही करू नका, लेट मी डाय पीसफुली, डोंट डू एनिथिंग. हे मान्य करावं लागतं मेडिकल वर्ल्डला. हा कायदा आहे. दिस इज कॉल्ड लिव्हिंग विल. म्हातारपण म्हणजे नाकर्ते पण, शेणाचा गोळा, काही उपयोग नाही, निरुपयोगी पण. बोलून घ्या तुम्ही जिलग्यात. बाबा पैसे नाहीयेत तुमच्याकडे. मी तुझ्याकडे भीक मागतो, मला पैसे हवे. मिस्टर पाठारे, पेशंट वाचणं आणि रिकवर होणं यात फरक आहे. बघ काय करायचं ते घर गहाणवर टाक, विकून टाक, वाटेल ते कर, पण मला पैसे देतो. घर विकायचं नाही. मी उगाच चालत राहतो, तू ऐकावेस म्हणून एकटाच बोलत राहतो. रेंगाळतो आहे थोडा, सारेच थांबले आहे. थांबून वळून पाहणे थोडेसे लांबले आहे. सिनेमा बनवण्याचा हेतूच हा असतो की तो मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी बनवलेला असतो आणि त्याच्यामागे खूप कष्ट लागलेले असतात. हे नव्याने सांगायला नकोय, पण तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा शोधायचं असेल, तुम्हाला तुमचे रिलेशनशिप्स पुन्हा एकदा नव्याने शोधायचे असतील, त्यातला ओलावा जो हरवत चाललाय तो नव्याने जर का अनुभवायचा असेल आणि त्याचं इन्स्पिरेशन घेऊन तुम्हाला काही करायचं असेल तुमच्या रिलेशनशिप बद्दल, तर प्लीज हा सिनेमा येऊन पहा. मी असं म्हणणार नाही की आम्ही काही शिकवतोय, इट्स एन एक्सपिरियन्स आणि हा अनुभव प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव आहे. तो प्लीज थिएटरमध्ये जाऊन घ्या. शो टाईममध्ये आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.